काय चर्चा झाली आणि आता कसं? आज आम्ही दोघांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे. काय भेटी झाली, काय कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी, किती सभा घेतील, काय त्याबद्दल काही विस्तृत बोलले? मला वाटतं ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की जसं मस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते, सरसावते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत. आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत, आमचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे, कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून. तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे हे राजसाहेब जे आहे महायुतीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून, त्यांचं काम पाहून जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला. आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत. आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ही उभी करतील. तुम्हाला अजूनपर्यंत बेरीज 15 जागा ज्या आहेत हे शिवसेना जी आहे ही लढते. मला वाटतं काही पॉलिटिकल ॲनालिस्टनी जे आहे 8 जागा 9 जागेवरती जे आहे शिवसेना लढेल असे भाकीत केले होते. पण आज महायुती जी आहे या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो आहे तो 15 जागा जी आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढवतो आहे आणि मला वाटतं नंबरपेक्षा ही महायुती जी आहे आयडिओलॉजीवरती आणि विचारांवरती प्रस्थापित झालेली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जी आहे ही महायुती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या काय हिताचं आहे, लोकांच्या काय हिताचं आहे जे काम जे आहे सरकार गेले 2 वर्ष करते आणि हे नंबर्स जे आहे मला वाटतं नंबर्सनी काय फरक पडत नाही. तरीही सगळ्यांचे भाकीत बाजूला ठेवून 15 जागा ज्या आहेत हे शिवसेना लढवते. त्यातल्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या कशा निवडून येतील याच्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मनसेचे असतील, इतर RPIचे असतील आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळे लोक आणि आता राजसाहेब ठाकरेसुद्धा, हे सगळे नेते जे आहेत हे महायुतीचे या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा कशा जिंकता येतील त्याच्यासाठी जे आहे हे कामाला लागलेले आहेत. प्रचार सुरू आहे आणि या महायुती जी आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत या निवडून येऊ. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वात जास्त मतदारसंघ बघायला गेलं तर कल्याणमध्ये आहे आणि आता मनसेची देखील आता महामेळावा पार पडणार आहे, काय सांगा? मला वाटतं ताकद जी आहे ही मनसेची सगळ्याच ठिकाणी MMR रिजन असेल, मुंबई असेल तर आता मेळावा देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे मनसेचा स्पेशली अरेंज केलेला. तिथे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि नक्कीच ताकद जी आहे ही महायुतीची वाढलेली आहे. त्याच्यामुळे कल्याण मतदारसंघामध्ये जी आहे ही एक मोठी ताकद जी आहे ही सगळ्यांच्यामुळे या सर्व पक्षांमुळे जे आहे ही वाढलेली आहे आणि कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक मोठं मताधिक्य जे आहे हे यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला मिळेल. सर, अगदी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी आपली असेल, नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा काही विपरीत परिणाम प्रचारावर किंवा निकालावर पडेल असं वाटतं महायुतीच्या? प्रचार बघा, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे कोणाला तिकीट मिळेल हे न विचार करता महायुती तिथे कशी जिंकेल आणि महायुतीचा कॅन्डिडेट कसा जिंकून येईल त्याच्यासाठी ऑलरेडी प्रचार जो आहे गेले 1 महिना 1.5 महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आता फक्त कॅन्डिडेटचं जे आहे फॉर्मॅलिटी जी आहे बाकी होती कॅन्डिडेटच्या अनाऊन्स करण्याची ती देखील आता पूर्ण झालेली आहे
आणि मला वाटतं महायुतीचं काम जे आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं आहे. शिवसेनेचं असेल, भारतीय जनता पार्टीचं असेल, राष्ट्रवादी, मनसे सगळ्यांची ताकद मोठी आहे. गेले अनेक वर्ष जे युतीचा उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो, ठाणे लोकसभा असेल, कल्याण लोकसभा असेल, तर ह्यावेळेस देखील एक रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी जे आहे हे दोन्ही लोकसभा जे आहे ठाणे आणि कल्याण हे जे आहे हे मोठ्या मार्जिनने, मोठ्या फरकाने जे आहे महायुतीचे उमेदवार जे आहे हे जिंकून येतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.